माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एक व्यक्ती त्याच्या वाटणीला आलेलं गावचं जुनं घर दुरुस्त करायचं ठरवतो. एके दिवशी गावच्या घराची दुरुस्ती करत असतानाच त्याला एका लोखंडी ट्रंकमध्ये एक दस्त सापडतो. तो दस्त 2000 साली झालेला असतो. तो दस्त म्हणजेच विक्री खत असतं. ज्यावेळेस तो दस्त वाचतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण दस्तच असा असतो की त्याच्या चुलत्यांनी त्याच्या वडिलांना न सांगता न माहिती होता परस्पर विक्री खत केलेलं असतं. ते वाचल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की हे वडिलांना कसं काही माहिती नव्हतं. आणि एक सहहिस्सेदार दुसऱ्या सहहिस्सेदाराची परवानगी न घेता जर का ज्या प्रॉपर्टीचं अद्याप सरनिरसमानाने वाटपच झालेलं नाही अशी प्रॉपर्टी तो एक सहहिस्सेदार म्हणजेच त्याचे चुलते कशी काय ती प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीस विकू शकतात. मग तो ठरवतो हे विक्री खत रद्द करून घ्यायचं. कारण जी प्रॉपर्टी त्यांनी विकलेली असते ती प्रॉपर्टीज मुळात रस्त्याकडेला गावच्या मोक्याच्या ठिकाणी असते, ज्याची आत्ताची व्हॅल्युएशन करोडच्या किमतीत असते. त्यामुळे तो ताबडतोब त्याच्या वकिलांची भेट घ्यायला जातो. तो व्यक्ती त्या विक्री खताचा दस्त वकिलांना दाखवतो आणि म्हणतो, वकील साहेब, हा विक्री खताचा दस्त मला कोर्टातून रद्द करून घ्यायचा आहे आणि माझी जमीन मला परत मिळवायची आहे. कारण माझे वडील हे त्या प्रॉपर्टीतले सहहिस्सेदार होते आणि त्यावेळेस सरनिरसमानाने आमचे वाटपच झाले नव्हते. त्यामुळे माझ्या चुलत्यांनी माझ्या वडिलांना न सांगता न विचारता ही प्रॉपर्टीचा व्यवहार परस्पर केलेला आहे. त्यामुळे मला माझी जमीन परत मिळवायची आहे. मग हे करता येईल का? त्यावर ते वकील तो जो विक्री दस्त आहे तो वाचतात आणि म्हणतात, अहो कसं शक्य आहे? नाही, हे विक्री खत रद्द करून घेता येणार नाही. तो व्यक्ती आश्चर्याने म्हणतो, का बरं? का रद्द करून घेता येणार नाही? मला तर आत्ता समजलं हे की असं विक्री खत झालेलं आहे जे बेकायदेशीर आहे. मग का रद्द करून घेता येत नाही? त्यावर ते वकील म्हणतात, अहो साहेब, 2000 साली हे विक्री खत झालं आहे. आत्ता चालू आहे 2026चे साल. म्हणजे जवळजवळ एकूण 26 वर्षाचा गॅप आहे. आपल्या लिमिटेशन ॲक्ट 1963च्या कायद्याअंतर्गत कोणताही दस्त रद्द करून घ्यायचा असेल तर तो 3 वर्षाच्या कालावधीच्या आत दावा तसा दाखल करावा लागतो. ह्याच्यामध्ये तर तब्बल 26 वर्ष झालेली आहेत. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, अहो वकील साहेब, तुम्हाला समजलं नाही का मला काय सांगायचं आहे तर? अहो मलाच आत्ता समजलं की आमची अशी फसवणूक झालेली आहे. आम्हाला आधी कळालं असतं तर आधी नसतो का आलो तुमच्याकडे? त्यावेळेस ते वकील शांतपणे म्हणतात, हो बरोबर आहे, परंतु लिमिटेशन ॲक्टच्या कायद्यानुसार विक्री खत रद्द करण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाच्या आत दावा दाखल करावा लागतो. आणि हे लिमिटेशन पिरियड केव्हापासून सुरू होतं? तर ज्यावेळेस तुमची फसवणूक झाली आहे हे तुम्हाला समजले त्यावेळेस ती व्यक्ती म्हणते, अहो वकील साहेब, जरी 26 वर्ष झाली असतील पण मला तर आत्ता लगेच समजलं आणि मी लगेच ताबडतोब तुमच्याकडे आलो. मग झाले की नाही, लिमिटेशनमध्ये बसलंच की. मला आत्ता लगेच समजलं आणि मी लगेच तुमच्याकडे आलो. तेव्हा ते वकील म्हणतात, हो हे सर्व ठीक आहे, परंतु ज्यावेळेस कोर्टात असा दावा दाखल होतो त्यावेळेस मेहरबान कोर्ट मुद्दे काढतात. इतकी वर्ष तुम्ही शांत कसे काय बसलात? दुसऱ्या व्यक्तीचा त्या जमिनीवर ताबा असेल आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने ती जमीन
आणखीन तिराईत व्यक्तीस विक्री केली असेल. त्यामुळे इतक्या विलंबाने आणलेला दावा हा इतरांवर अन्याय केल्यासारखाच होईल. अशा प्रकारे कोर्टात मुद्दे पाहिले जातात. पुढे ते वकील त्या व्यक्तीस म्हणतात, ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आपण असे दाव्यामध्ये नमूद करू की आम्हाला फसवणूक झाली, हे फार उशिरा समजले, आमची फसवणूक झाली, ही आम्हाला माहिती लपून ठेवली गेली आणि आम्हाला नुकताच दस्त मिळाल्यानंतर ही माहिती समजली. अशा प्रकारे आपण दाव्यामध्ये कारण नमूद करू. परंतु 26 वर्षाचा डिले जस्टिफाय करणे खूपच कठीण असते. पुढे ते वकील म्हणतात, ठीक आहे, आपण तरीसुद्धा दावा दाखल करू. परंतु ज्यावेळेस दाव्याच्या कामी प्रतिवादी हजर होतील आणि ते वकील देतील आणि ते वकील CPC ऑर्डर 7 रूल 11 नुसार अर्ज देतील, तेव्हा आपण काय करायचं? कारण आपला दावा कितीही चांगला असला, कितीही पुरावे आपल्या बाजूने सक्षम असले, आपल्या बाजूने बोलणारे कितीही चांगले आपले साक्षीदार असले, तरीसुद्धा केवळ लिमिटेशनच्या मुद्द्यावर आपला दावा फेटाळला जाऊ शकतोच. मग आता तुम्ही म्हणाल, गोष्ट इथंच संपली की मग वकिलांनी तर सांगितलं लिमिटेशनच्या मुद्द्यावर तुमचा दावा बसत नाही, दावा तुमचा 100% रद्द होण्यास पात्र राहील. मग आता पुढे काय? नाही, पुढे गोष्ट संपत नाही, पुढे गोष्ट अजून चालूच राहते. ती व्यक्ती पैशाने गडगज्ज असते. मग ती व्यक्ती त्या वकिलांना म्हणते, वकील साहेब, हवे तेवढे पैसे खर्च करा, पण मला मात्र हे विक्री खत रद्द करून द्याच. मग ते वकील साहेब त्याच्या पुढचे ते म्हणतात, ठीक आहे, कोर्टामध्ये तर काय तुमचा दावा 100% टिकणार नाही, परंतु तुम्ही RTS अपील रेव्हेन्यू कोर्टात दाखल करू शकता. म्हणजेच संबंधित महसूल शाखेत तुम्ही ज्या दस्ताच्या आधारे जो फेरफार झाला आहे तो रद्द करून घेण्यासाठी त्या फेरफारला चॅलेंज करू शकता. मग मात्र त्या व्यक्तीचं कुतूहल वाढतं. तो म्हणतो, अहो पण वकील साहेब, जर का कोर्टात माझा दावा 26 वर्षामुळे टिकणार नाही, मग रेव्हेन्यूमध्ये महसूल शाखेत माझा अपील टिकेल का, ते पण 26 वर्षाच्या विलंबाचं? त्यावेळेस ते वकील साहेब स्मितहास्य देतात. पुढे काय होतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.